आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र असतो असं म्हणतात. नातवंड म्हणजे दुधावरची साय. त्यामुळे मुलांपेक्षा नातवंड आजोबांची जास्त लाडकी. आणि आजोबा राजकारणातला तालेवार असेल तर मग का. सध्या महाराष्ट्रात एक आजोबा आणि 3 नातू जबरदस्त चर्चेत आहेत. 3 नातवांच्या 3 तऱ्हा आणि त्यांचे तऱ्हेवाईक आजोबा असं म्हटल्यानंतर आणि आजोबा राजकारणातला तालेवार म्हटल्यानंतर तुम्ही बरोबर ओळखलाय. होय, हा विषय पवार कुटुंबांचा आणि शरद पवार हे आजोबा आणि त्यांच्या 3 नातवांचा सुरू आहे. शरद पवार यांनी अगदी तरुण वयात महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची छाप उमटवली. युवक काँग्रेसचा पदाधिकारी, आमदार, मंत्री, 4 वेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, संसदेतील विरोधी गटनेता, कृषी मंत्री अशी अनेक पदे पवारांनी भूषवली. देशाचं राजकारण करीत असताना त्यांनी आपलं गाव, आपला मतदारसंघ आणि आपले राज्य यांच्याशी नाळ तुटू दिली नाही. बारामती सांभाळण्यासाठी त्यांनी आधी पुतणे अजित पवार यांची निवड केली. अजित पवार हे अनेक वेळा राज्याचे विविध खात्यांचे मंत्री, एकदा विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. 2009 साली पवारांनी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर निवडून आणलं. राज्याचा कारभार पुतण्याच्या हाती आणि केंद्रात लेक कारभारी अशी सोय पवारांनी लावून दिली. शरद पवारांचं तसं बरं चाललं होतं. ते स्वतः केंद्रात मंत्री होते. पुतण्या राज्यात उपमुख्यमंत्री होता. मुलगी लोकसभा गाजवीत होती. पक्ष 15 वर्ष सत्तेत होता. अवलंबून असलेली घराणी विविध ठिकाणी सत्तापदे भूषवित होती. आणि 2013च्या सुमारास दिल्लीच्या राजकारणात नरेंद्र मोदी नावाचं वादळ आलं. यात बहुतेक प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली. पवारांचे अनेक विश्वासू देखील भाजपात सहभागी झाले. शरद पवारांसाठी ती मोठी जखम होती. 2014 साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले. त्यांना बारामतीच्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी निमंत्रित केलं होतं. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला असून शरद पवार हे राजेंद्र पवार या दुसऱ्या पुतण्याला झुकतं माप देत आहेत अशी चर्चा तेव्हा सुरू झाली होती. आणि हळूहळू राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार हे आजोबांचं बोट धरून राजकारणात दिसू लागले. कौटुंबिक उद्योग ते सांभाळत होतेच, पण पुण्याच्या जिल्हा परिषदेतही त्यांचा प्रवेश झाला होता. आणि 2014 नंतर त्यांच्या राजकीय आकांक्षांनाही धुमारे फुटू लागले होते. 2014 नंतर पवारांच्या घरात कौटुंबिक घुसळण सुरू झाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी लोकसभा तिकिटाचा आग्रह धरला. स्वतः शरद पवार यांनी कधी लढवलेली म्हाडा मतदारसंघाच्या जागेसाठी पार्थ आग्रही होता. मात्र शरद पवार यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. शेवटी मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा त्यांना देण्यात आली. मोदींची लाट असली तरी पिंपरी चिंचवडच्या मतांवर तगून जाता येईल असा होरा असावा. पण पार्थ यांचा मोठा पराभव झाला. शक्य असूनही थोरले पवार घाटाखाली आपला प्रभाव दाखवू शकले नाही. त्यामुळे अजितदादा नाराज झाले अशी चर्चा सुरू झाली होती. 2019ची विधानसभा निवडणूक खूपच रोचक होती. रोहित पवार हे पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून आग्रही होते. पण अजित पवार यांच्या मध्यस्थीने त्यांना कर्जत जामखेड देण्यात आलं. ती निवडणूक खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी गाजवली. साताऱ्याच्या पावसात भिजून पवारांनी सगळं चित्र पालटून टाकलं. तिकडे अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोजित राजेंद्र पवार निवडून आले. रोहित पवार यांचा विजय हा पवार कुटुंबाच्या नव्या संघर्षाची बीजे पेरणारा ठरला. कारण अवघ्या 6 महिन्यापूर्वी झालेला दुसरा नातू पार्थ पवार यांच्या पराभवाची किनार त्याला होती. 2019 साली शिवसेना भाजप युतीला जनतेचा कौल असतानाही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला आणि अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. अजितदादा तेव्हा नॉट रिचेबल झाले. तेव्हा ते श्रीनिवास पवार यांच्या घरी मुक्कामाला होते आणि ज्या गाडीतून अजित पवार प्रवास करीत होते ती पार्थ पवारांच्या नावावर होती असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे फुटलेले सगळे आमदार परत येईपर्यंत शरद पवार यांच्या भोवती सातत्याने गोंडा घोळणारा तरुण चेहरा होता, तो म्हणजे दुसरा नातू रोहित राजेंद्र पवार. 2020च्या जून महिन्यात सिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली.
या प्रकरणात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. हे प्रकरण सीबीआय चौकशीकडे सोपवावं अशी मागणी सुशांत सिंग राजपूत यांच्या चाहत्याकडून झाली. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही केली होती. राम मंदिराच्या भूमिपूजनाचं स्वागत देखील पार्थ पवार यांनी केलं होतं. तेव्हा पार्थ यांच्या म्हणण्याला मी काडीचीही किंमत देत नाही असं विधान शरद पवारांनी केलेलं. 2023 साली मे महिन्यात शरद पवार यांचे राजीनामा नाट्य रंगले. शरद पवार हेच पक्षाच्या अध्यक्षपदी राहावेत यासाठी ठाम भूमिका घेऊन घोषणाबाजी करणारा एक चेहरा होता रोहित राजेंद्र पवार. जुलै महिन्यात अजित पवार आपल्या सोबतच्या 40 आमदारांना घेऊन सत्तेत गेले. तेव्हाही शरद पवारांच्या सोबत ठाम राहणारा चेहरा होता रोहित राजेंद्र पवार. पवारांची भूमिका सरकारच्या विरोधात वैचारिक भूमिका घेऊन लढणारा तरुण चेहरा होता रोहित राजेंद्र पवार. 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली, तर अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. अख्ख्य पवार कुटुंब तेव्हा बारामतीच्या गल्लीबोळात फिरलं. शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने फिरणारा एक पवार चेहरा होता अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार. पवारांना या वयात एकटं सोडणं हा नालायकपणा आहे अशी टीका आपल्या सख्ख्या भावावर करणारे होते श्रीनिवास पवार. पवार केंद्राचे राजकारण करीत असताना बारामतीचा किल्ला एक हाती सांभाळला तो अजित पवार यांनी. बारामतीवर अजित पवार यांचं एक हाती वर्चस्व राहिलं. लोकसभेला कुणीही निवडून गेलं तरी बारामतीवर दादांचंच वर्चस्व राहणार अशी बारामतीकरांची धारणा. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी पवारांनी आपले दौरे सुरू केले. बारामतीत फिरत असताना आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे असे आवाज ऐकू येऊ लागले आणि पवारांनी पुढचा पत्ता काढला. अजित पवार यांचे तेच मोडून काढण्यासाठी थोरल्या पवारांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. सध्या बारामती परिसरात ते गावोगावी लोकांच्या बैठका घेत आहे. बारामती तालुक्यातील सांगवी, खांडज, नीरा वागज, डोरलेवाडी, काटेवाडी, पिंपळी लिमटेक अशा गावांना भेटी देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय आणि त्यांच्यासोबत पवार कुटुंबातील तिसरा नातू सातत्याने दिसून येतंय. त्याचं नाव आहे युगेंद्र श्रीनिवास पवार. अजित पवार यांचे सख्खे पुतणे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चुलता विरुद्ध पुतण्या या नाटकाचा एक अंक शरद पवार आणि अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राने पाहिला. विधानसभा निवडणुकीत त्याचा दुसरा अंक अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या रूपाने पाहायला मिळण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.